फर्टिलायझेशन म्हणजे काय तर फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, ही आहे फर्टिलायझेशनची डेफिनिशन. पण डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं? डबल फर्टिलायझेशन म्हणजे जेव्हा ज्या फर्टिलायझेशनमध्ये 2 मेल गॅमेट्स पार्टिसिपेट करतात अशा प्रकारच्या फर्टिलायझेशनला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. डबल फर्टिलायझेशनचा जो फिनॉमिनॉन आहे, जी डेफिनिशन आहे, ती आपण 1 बाय 1 या टॉपिकमध्ये शिकूया. तर आपण स्टार्ट करू डबल फर्टिलायझेशन. तर एक एक पॉईंट मी तुम्हाला समजून सांगते, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, पूर्ण तुम्हाला कळेल. कळलं ना? सो डबल फर्टिलायझेशन it is complex fertilization process किंवा phenomenon in फ्लावरिंग प्लांट्स. म्हणजेच काय? फ्लावरिंग प्लांट्स म्हणजेच अँजिओस्पर्म्स. सो दिस डबल फर्टिलायझेशन इज कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन प्रोसेस और कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन फिनॉमिनॉन इन फ्लावरिंग प्लांट्स, and flowering plants are called as angiosperm, and it is discovered by Navaschin in liliaceous plant, in liliaceous plants like lilium and fritillaria. हे जे 2 प्लांट्स आहे, एक एक्झाम्पल आहे याचं लिलियम आणि दुसरं एक्झाम्पल आहे फ्रिटिलॅरिया. हे दोनही लिलीचे प्लांट्स आहेत. लिली तुम्ही बघितली आहे, लिलीचं प्लांट, लिलीचं फूल एक वेगळंच असतं. तर हे जे लिलिएसियस प्लांट्स असतात, ते जे लिलिएसियस प्लांट्स आहे, त्या लिलिएसियस प्लांट्सचा जेव्हा अभ्यास केला या सायंटिस्टनी, ज्यांचं नाव आहे नवाश्चिन यांनी, तर यांनी हा जो फिनॉमिनॉन आहे या 2 प्लांट्सचा अभ्यास करताना डबल फर्टिलायझेशन हा फिनॉमिनॉन नवाश्चिन या सायंटिस्टनी शोधून काढलेला आहे. तर आपल्याला या पॅरेग्राफमध्येच आपल्याला एक क्वेश्चन मिळाला, हू डिस्कवर्ड द फिनॉमिनॉन ऑफ डबल फर्टिलायझेशन. तर तुम्हाला याचं उत्तर काय लिहावं लागेल? नवाश्चिन. याच्यावरती MCQ येऊ शकतो, 1 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो. आणि कुठल्या प्लांटमध्ये डिस्कवर केला गेला? तर लिलियम अँड फ्रिटिलॅरिया. हे जे डबल फर्टिलायझेशन आहे याचं स्टार्टिंग कसं होतं? तर जेव्हा पोलन ग्रेन reached surface of stigma, reached the surface of stigma, it germinates and forms pollen tube. जेव्हा पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट होतो, जेव्हा पोलन ग्रेन स्टिग्माच्या सरफेसवर पोहोचतो, तेव्हा स्टिग्माच्या सरफेसवर पोहोचल्यानंतर पोलन ग्रेन जर्मिनेट होतो आणि पोलन ट्यूब तयार होते. म्हणजे हा स्टिग्मा आहे, ही स्टाईल आहे
आणि ही ओव्हरी आहे. जेव्हा पोलन ग्रेन या स्टिग्मावर पोचला पोलन ग्रेन स्टिग्मावर पोचल्यानंतर हा पोलन ग्रेन जर्मिनेट होणार. म्हणजेच काय होणार, तर या पोलन ग्रेनपासून अशा प्रकारची पोलन ट्यूब तयार होणार. झाली. फर्स्ट पॉईंट झाला, फर्टिलायझेशनच्या प्रोसेसला सुरुवात झाली. वेन पोलन ग्रेन रीच्ड द सरफेस ऑफ स्टिग्मा इट जर्मिनेट्स अँड फॉर्म्स पोलन ट्यूब. हा जो पोलन ग्रेन आहे, हा पोलन ग्रेन काय करतो, पोलन ग्रेन पेनिट्रेट्स स्टिग्मा, स्टाइल, ओव्हरी and enters the ovule. परत डायग्राम मला ड्रॉ करावी लागेल. तीच डायग्राम परत ड्रॉ करते आहे. हा स्टिग्मा आहे. छोटी डायग्राम काढते. ही स्टाईल आहे आणि धिस इज ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये काय आहे, ओव्हरीच्या आतमध्ये आहे ओव्ह्यूल. ओव्हरीच्या आतमध्ये काय आहे, ओव्ह्यूल आहे. पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्माच्या सरफेसवर डिपॉझिट झाला तेव्हा तो पोलन ग्रेन जर्मिनेट झाला, पोलन ट्यूब फॉर्म झाली. ही पोलन ट्यूबनी सगळ्यात पहिले कुणाला पेनिट्रेट केलं, कुणाला छेदलं, स्टिग्माला छेदून ती पोलन ट्यूब कुठे एंटर झाली, स्टिग्माला छेदून ती पोलन ट्यूब एंटर झाली स्टाईलमध्ये. स्टाईलमध्ये एंटर झाली. नंतर मग तिने स्टाईलमधून ती कुठे एंटर झाली, तुम्हाला दिसते आहे, स्टाईलमधून ती एंटर झाली ओव्हरीमध्ये. ओव्हरीमध्ये एंटर झाली आणि नंतर ती सरते शेवटी, म्हणजे सगळ्यात शेवटी कुठे एंटर झाली, ती सगळ्यात शेवटी एंटर झाली ओव्ह्यूलमध्ये. सगळ्यात शेवटी एंटर कुठे झाली, ती ओव्ह्यूलमध्ये. समजलं सगळ्यांना की पोलन ग्रेन आपण एकच घेतला आहे, सिंग्युलर नंबरमध्ये घेतला आहे. पोलन ग्रेन पेनिट्रेट स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी अँड एंटर्स द ओव्ह्यूल. म्हणजे पोलन ग्रेननी स्टिग्माला पेनिट्रेट केलं, मग तो स्टाईलमध्ये एंटर झाला, स्टाईलमधून ओव्हरीमध्ये एंटर झाला आणि ओव्हरीमधून कुठे एंटर झाला, पोलन ट्यूब कुठे एंटर झाली, तर ओव्ह्यूलमध्ये. तर नेक्स्ट पॉईंट आपला आहे ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब is guided by chemicals secreted by synergids. पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे, स्टिग्मामधून स्टाईलमध्ये, स्टाईलमधून ओव्हरीमध्ये, ओव्हरीमधून ओव्ह्यूलमध्ये, ही जी पोलन ट्यूबची ग्रोथ आहे, या ग्रोथला कोण गाईड करत आहे, कोण त्या पोलन ट्यूबच्या ग्रोथला कोण गाईड करत आहे, तर त्या पोलन ट्यूबच्या ग्रोथला गाईड करत आहे, म्हणजे मार्ग कोण दाखवत आहे, त्याची दिशा कोण ठरवत आहे, तर सिनर्जिड्स ज्या असतात, एकच्या आजूबाजूला दोन सेल्स आहेत, सपोर्टिंग सेल्स, सिनर्जिड्स. तर त्या ज्या दोन सिनर्जिड्स आहेत, त्या सिनर्जिड्सनी सिक्रेट केलेले जे केमिकल्स आहे, त्या केमिकल्समुळे पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे ती स्टिग्मामधून स्टाईलमध्ये, स्टाईलमधून ओव्हरीमध्ये आणि ओव्हरीमधून कुठे होते, तर ओव्ह्यूलमध्ये होते. सो ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गाइडेड बाय केमिकल्स सिक्रेटेड बाय सिनर्जिड्स. त्यानंतरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 3 डायग्राम्स काढावे लागतील.
तो पॉईंट असा आहे की पोलन ट्यूबची जी एंट्री आहे ओव्ह्यूलमध्ये, पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलमध्ये एकतर मायक्रोपाईलमधून होऊ शकते किंवा पोलन ट्यूबची एंट्री जी आहे ती चलाझ्यामधून होऊ शकते किंवा पोलन ट्यूबची जी एंट्री आहे ती इंटिग्युमेंटमधून होऊ शकते. 3 ठिकाणावरून पोलन ट्यूब हा ओव्ह्यूलमध्ये एंटर होऊ शकतो. चला तर मी हे मिटवते आहे. मला दुसरं 3 डायग्राम्स काढावे लागतील आणि त्या 3 डायग्राम्सवरून आम्हाला हा एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्ह्यूल हे तुम्हाला समजून सांगावं लागेल. ही जी पोलन ट्यूब आहे, पोलन ट्यूब enters the ovule through micropyle and it is called porogamy. It is called porogamy. पोलन ट्यूब इफ लिहू आपण इथे, मी इथे इफ शब्द लिहिला. इफ पोलन ट्यूब एंटर्स द ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल इट इज कॉल्ड पोरोगॅमी. जर पोलन ट्यूब मायक्रोपाईलमधून एंटर होत असेल ओव्ह्यूलमध्ये तर याला म्हणायचं पोरोगॅमी. पोरोगॅमीची डायग्राम आपण काढून घेऊया. इथे मी काढला हा स्टिग्मा दिसतो आहे. इकडे पण जागा आहे, थोडी इकडे आपण काढलं तरी होईल, असू द्या. स्टिग्मा आहे, दिस इज स्टाईल अँड स्टिग्मा स्टाईल अँड दिस इज ओव्हरी. ओव्हरीमध्ये आहे ओव्ह्यूल. This is nucellus, this is embryo sac, egg, synergids, polars and antipodal cells. This is inner integument and this is outer integument. This is outer integument. So in this way we will draw the diagram of porogamy. Porogamy ची डायग्राम आपण काढू. हा पोलन ग्रेन आहे. पोलन ग्रेन जर्मिनेट झाला. ही पोलन ट्यूब बघा, ही पोलन ट्यूब यांनी पेनिट्रेट केलेलं आहे पोलन ट्यूबनी स्टिग्माला, मग स्टाईलला, मग ओव्हरीला आणि तुम्हाला दिसतं आहे की पोलन ट्यूब ही मायक्रोपाईलमधून ओव्ह्यूलमध्ये एंटर झाली. याला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड ॲज पोरोगॅमी. काय म्हणायचं याला? पोरोगॅमी. सो दिस इज अ डायग्राम ऑफ पोरोगॅमी. नेक्स्ट आहे चलाझोगॅमी. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट इज चलाझोगॅमी. मी आता इथे काढताना पूर्ण डायग्राम काढली. आता फक्त ओव्ह्यूलचीच डायग्राम काढूया चलाझोगॅमीसाठी. ओव्ह्यूलची डायग्राम काढते फक्त. हे बघा, हा आहे एम्ब्रियो सॅक, एग आणि ह्या झाल्या सिनर्जिड, झाले पोलर्स आणि ह्या झाल्या अँटीपोडल्स. काय झाल्या ह्या? अँटीपोडल्स. त्यानंतर हा आहे न्यूसेलस. न्यूसेलस हा झाला इनर इंटिग्युमेंट आणि हा झाला आउटर इंटिग्युमेंट. दिस इज आउटर इंटिग्युमेंट.
यामध्ये जर पोलन ट्यूब इनर इंटिग्युमेंट आहे आणि आउटर इंटिग्युमेंट, अशा प्रकारे ही झाली डायग्राम नंबर 2. आपण याला हे नाही काढलं तरी चालेल, डायरेक्ट मी तुम्हाला प्रोसेस समजून सांगण्यासाठी हे पूर्ण दाखवलं. ही कशाची डायग्राम आहे? ही आहे पोरोगॅमीची. यामध्ये ओव्ह्यूल आणि ओव्ह्यूलमध्ये पोलन ट्यूबची एंट्री कुठून होते आहे? ओव्ह्यूलमध्ये पोलन ट्यूबची एंट्री होते आहे मायक्रोपाईलमधून. इथे ही जी पोलन ट्यूब आहे, पोलन ट्यूबची एगमध्ये एंट्री होते चलाजामधून. दॅट इज कॉल्ड ॲज चलाजोगॅमी. काय म्हणायचं त्याला? दॅट इज कॉल्ड ॲज चलाजोगॅमी. ही आहे पोलन ट्यूब. या पोलन ट्यूबची एंट्री दिसते आहे आपल्याला. ही मी पोलन ट्यूब काढली आणि या पोलन ट्यूबची एंट्री कुठून होताना दिसते आपल्याला? चलाजामधून. चलाजा इज अ बेस ऑफ ओव्ह्यूल. जर पोलन ट्यूबची एंट्री चलाजामधून होत असेल तर इट इज कॉल्ड ॲज चलाजोगॅमी. चलाजोगॅमी. सो ही डायग्राम पण थोडी काढून घेते मी आता. काढलीच आहे तर लवकर होईल डायग्राम. हा झाला. ही झाली एम्ब्रिओ सॅक. दिस इज एग. दीज आर सिनर्जिड्स आणि झाले पोलर्स. हे झाले अँटीपोडल्स. दीज आर अँटीपोडल्स. अँड दिस इज न्यूसेलस. दिस इज न्यूसेलस. So this is inner integument. This is outer integument. This is outer integument. Stalk of the ovule. आणि पोलन ट्यूब आपण ग्रीन कलरनी दाखवतो आहे. पोलन ट्यूबची जी एंट्री आहे ती कुठून होते आहे? पोलन ट्यूबची एंट्री होते आहे या कुठून होते? मायक्रोपाईलमधून. याला म्हणायचं इट इज कॉल्ड ॲज पोरोगॅमी. काय म्हणायचं याला? दिस इज कॉल्ड ॲज पोरोगॅमी. ही आहे पोलन ट्यूब. काय आहे ही? पोलन ट्यूब. सो दिस इज द डायग्राम ऑफ पोरोगॅमी. इथे आपण लिहिलेलं आहे दिस इज पोरोगॅमी. दिस इज चलाजोगॅमी. आणि नेक्स्ट जी डायग्राम आहे ती आहे मिझोगॅमी. नेक्स्ट डायग्राम कशाची आहे? मिझोगॅमी. चलाजोगॅमीचं डेफिनेशन आपण घेऊ. चलाजोगॅमी म्हणजे काय? इफ, इथे लिहून घेते, इफ पोलन ट्यूब एंटर्स द ओव्ह्यूल through chalaja, it is called चलाजोगॅमी. काय म्हणायचं त्याला? इट इज कॉल्ड चलाजोगॅमी. जर चलाजामधून एंटर होत असेल पोलन ट्यूब तर त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज चलाजोगॅमी. नेक्स्ट आहे आता मिझोगॅमी. मिझोगॅमीची डायग्राम आपण इथे घेऊन घेऊ. इथे मिझोगॅमीमध्ये दिस इज एम्ब्रिओ सॅक, एग, सिनर्जिड्स, पोलर्स, अँटीपोडल्स, न्यूसेलस. दिस इज न्यूसेलस. and inner integument and outer integument. Nucellus आहे. This is inner integument and this is outer integument. This will be the stalk of ovule, or this is stalk of ovule. In chalazogamy, pollen tube enter in the ovule through integument. So if pollen tube enters the ovule
through integuments it is called as mesogamy. So this is the diagram of mesogamy. पोलन ट्यूब मिझोगॅमीमध्ये पोलन ट्यूब इंटिग्युमेंटमधून कशी एंटर होते बघा. अशी एंटर होऊ शकते या इकडच्या साईडनी, किंवा पोलन ट्यूब ही अशा प्रकारे इकडच्या साईडनी सुद्धा एंटर होऊ शकते. दोन्ही साईडनी पोलन ट्यूब एंटर होऊ शकते. दोनपैकी कोणत्याही एका सिनर्जिडमधून पोलन ट्यूब एंटर होत असते. तर या सिनर्जिडमधून किंवा या सिनर्जिडमधून दोन्ही प्रकारे एक तर या साईडनी पोलन ट्यूब एंटर होणार. ही पोलन ट्यूब आहे जी आपण ग्रीन कलरने दाखवतो आहे. दोन्ही पोलन ट्यूब ॲट अ टाईम नाही, तर पोलन ट्यूब एकतर या साईडनी किंवा या साईडनी दोनपैकी कोणत्याही एका साईडनी पोलन ट्यूब काय होणार आहे, एंटर होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज मिझोगॅमी. काय म्हणायचं याला, मिझोगॅमी. मिझोगॅमीचे डेफिनेशन काय येणार की इफ पोलन ट्यूब enters the ovule through integuments it is called mesogamy. काय म्हणायचं त्याला, it is called mesogamy. तीनपैकी कोणत्याही एका डायग्रामला लेबल देता येतील आपल्याला. तर इकडे आपण लेबल देऊन देऊया. इकडे जागा आहे, दिसते तुम्हाला की दीज आर अँटीपोडल सेल्स. पोलर्स काय आहे ते, पोलर्स आहे, पोलर न्यूक्लियाय. एग आहे, सिनर्जिड आहे. सिनर्जिड्स दोन आहे, मी एकालाच लेबल केलं. हा आहे मायक्रोपाईल. काय आहे हे, दिस इज मायक्रोपाईल अँड दिस इज पोलन ट्यूब. अँड दिस इज पोलन ट्यूब. दिस इज इनर इंटिग्युमेंट, सॉरी दिस इज न्यूसेलस, दिस इज इनर इंटिग्युमेंट, दिस इज आउटर इंटिग्युमेंट अँड दिस इज द बेस ऑफ द ओव्ह्यूल, दॅट इज चलाझा. याला आपल्याला इथे लेबल करावं लागेल. दिस इज चलाझा अँड आपण याला असं लेबल करू शकतो. हे एग आहे, हे सिनर्जिड आहे, हे पोलर्स आहेत. अशा प्रकारे हे पोलन ट्यूब आहे. दिस इज पोलन ट्यूब. पण काही गरज नाही एवढे लेबल